अगं मनोरमे, एवढा काळ लोटला, उठ आता तरी. असं कोणतं रहस्य उराशी घेऊन झोपलीस तू? उठ. आणि आता तर त्या रहस्याची काही किंमतही राहिलेली नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीची काहीच किंमत राहत नाही ना, तेव्हा तिला अडगळीतच जावं लागतं. आणि इथे इथे तर प्रत्यक्ष असुर नरेशांचे आदेश आहेत. नमस्कार जनक बाबा. नमस्कार. कसं काय, बरं आहे ना समजा? होय होय. अहो पण इकडे कुठं? हे बाजारात ना आलो, काय बाय गोष्टी घ्यायच्या होत्या. हेच आपलं घाण्याचं तेल पाणी आणि संसाराच्या गोष्टी. हा. अरे वा, लेक मोठी झाली की. म्हणजे आता बापाचा समदाबार उचलायला शिकली म्हणायची. वय वय, तिची बी हल्ली लय मदत होती बरं का मला. बरं, तुम्हाला ते शेत नांगरायचं काम मिळालं होतं, त्याचं काय झालं? होय, अहो कालच पूर्ण केलं की. नाही म्हणजे सोबतीला 2 गडी घेतली होती म्हणा. बर. आणि धनाजीरावांनी काम मिळवून दिलंय म्हणल्यावर वेळेत पूर्ण करून द्यायलाच पाहिजे की. धनाजीराव. आणि आता तर ह्या अशुभ लहरी तू स्वतःमध्ये शोषून घेतली आहेस. ह्याचे काय परिणाम होणार आहेत ह्याची कल्पना तुला आहे? आता तुला आरामाची गरज आहे. हे सारं जे अशुभ आणि अमंगल तू शोषून घेतलंयस, ते स्वतःमधून विलग करण्यासाठी तुला फार मोठी गोष्ट करावी लागणार आहे. काय करावं लागणार आहे तू जाई? पाणी आणून ठेवलं नाही का मनोरमा? मनोरमाला बोलवण्यात काहीच अर्थ नाही. विसरलोच आम्ही. ती अजूनही निद्रेतून उठली नाही हे जरा विचित्रच आहे. इथं आल्यापासून केवळ कपट आणि कारस्थान करण्यात तिची बुद्धी खर्च व्हायची. नको ते साहस करायला गेली आणि आता त्याची शिक्षा भोगते. उद्या आमच्याही आयुष्यात जर असं काही झालं तर आपणही आमच्या सोबत असंच वागणार ना असुर नरेश? अगं हे काय बोलतीयस तू? हा, कळतंय का तुला तिची आणि तुझी तुलना? अगं ती एक दासी आहे आणि तू एक सम्राज्ञी आहेस. सम्राज्ञी? केवळ नावाच्या सम्राज्ञी आहोत आम्ही. त्रास होतोय आम्हाला. राणी आहोत, पण राणी सारखी वागणूक मिळत नाही इथे आम्हाला. आमच्या दासीची काळजी करण्याऐवजी तिला अडगळीत फेकून देण्याचा आदेश आला. आम्ही तो आदेश मानला नाही, ती गोष्ट वेगळी. मानला नाही म्हणजे आपल्याला जरी ती अडगळ वाटत असली तरी दैत्यमाता आणि आम्हाला ती अडगळ नाही वाटत. आणि म्हणूनच आम्ही तिला दैत्यमातांच्या अंतर्महालात ठेवलंय. ती माता हे काय आहे? योग्य वेळ आल्यावर आम्ही या कृतीमागचा अर्थ निश्चित समजावून सांगू. एकदा तुळजा वश झाली की पहिला काटा या शुंभाचा काढावा लागेल. पण तोपर्यंत संयम. योगनिद्रा? योगनिद्रा म्हणजे नेमकं काय? योगनिद्रा म्हणजे देवी देवतांची आध्यात्मिक विश्रांती. ह्या काळात शरीर पूर्णपणे विश्रांती घेतं, परंतु मन जागं असतं. ह्या अवस्थेत आम्ही आमच्या आंतरिक शक्तीमध्ये सामावलेले असू. शरीराला नवी ऊर्जा मिळवण्यासाठी साक्षात विष्णू सुद्धा एका मासानंतर काही काळ अशी निद्रा घेतात. आणि आम्हालाही तशाच विश्रांतीची गरज आहे. म्हणजे तू मला सोडून जाणार? पण तू तर म्हणाली होतीस ना तू नेहमी माझ्या सोबत असशील म्हणून. हो बाळा, परंतु काही काळ आम्हाला विश्रांतीची गरज आहे.
जर तुला गरज पडली ना तर आम्ही आहोतच तुझ्यासोबत. नाहीतर आपण निर्माण केलेला हा सारा डोलारा कोसळून जाईल. तू तो विषारी दूध तुझ्या हात का घेतलास? तुझ्यासाठी ग. तुला तुझं बालपण मुक्तपणे जगता यावं म्हणून. माझ्यासाठी तू स्वतःला त्रास करून घेतलास. पण आता मी तुझ्याशिवाय कशी राहू? त्यासाठीच आम्ही तुला सर्व प्रकारचं प्रशिक्षण दिलंय, तुला सक्षम केलंय. आता कुठल्याही संकटाला तू खंबीरपणे तोंड देशील. आणि अगदीच अडचण आली तर कधीही हाक मार. तुझ्या आतच तर आहोत आम्ही. नाही, तू हे योग्य केलं नाहीये. बोलू नकोस तू माझ्याशी. कट्टी आहे मी. जा तू. आता आलं माझ्या लक्षात. त्या ग्रंथातील अशुद्धता, अपवित्रता शोषून घेतल्यानंतर तुळजाला योगनिद्रेची आवश्यकता भासली असणार. ही देवांची निद्रा असते. ते ही निद्रा वर्षातून एकदा घेतात. याचाच अर्थ तुळजा आता योगनिद्रेत आहे. उत्तम योग जुळून आलाय. आता कोणत्याही क्षणी माझं पुढचं अस्त्र, माझा वीर जगदंबापर्यंत पोहोच. जगदंबापर्यंत पोहोच. उद्या सकाळपासून जगदंबाचं सगळं आयुष्य बदलून जाईल. आणि यावेळी तिला वाचवायला तुळजा सुद्धा तिथे नसेल. आता जगदंबाचा पराभव निश्चित आहे. एवढ्या दिवसांनी आलायसा. तुमच्यासाठी झाक स्वयंपाक बनवते आणि तुमच्या आवडीची खीर बी बनवते. कर कर. एवढी वर्ष त्या कोठडीत राहून जेवणाची चव काय असत्या तेच विसरलोय बघ. तिथं ते देतील ते किडूक मिडूक काय बी खायचं आणि तसंच त्या अंधार कोठडीत पडून राहायचं. ही गुलामगिरी लय भयंकर असत्या बघ. हा, पण आता मी गावात आलोय. आता मस्त राहणार. मला आलेला अनुभव समद्या गावाला सांगणार. समद्यासनी शहाणं करणार. काय गरज नाही गावच्या लोकांना शान करायची. ते आधीच आतील शानी आहेत. त्यापरीस मी काय सांगते ते ऐका. तुम्ही असुरांच्या राज्यात राहून आलाय का नाही? होय. तिथं काय चालतंय, कसं चालतंय तुम्हाला समजा ठाव आहे. होय. मग त्या असुरविद्येचा वापर करून गावातल्या लोकांना आपल्या ताब्यात कसं घेता येईल ते बघा. सुंदरा, हे काय बोलतेस? अगं, ती आपल्या गावातली माणसं आहेत, आपली माणसं आहेत. आपल्यासाठी त्यांनी काय आपल्यासाठी ढेकळ केलंय आतापर्यंत? हा, गावातली समधी माणसं एक जात हलकट आणि नालायक आहेत. अहो, तुम्ही नसताना गावातल्या लोकांनी लई टोमणे मारल्यात मला. आणि सगळ्यात जास्त हलकट घर तर त्या जनक बाबाचं आहे. जेव्हापासनं त्या अवधसा पोरगी घरी आल्या नव, अहो जगणं कठीण केलंय होती ना माझं. अगं, ती एवढीशी पोरगी किती गरीब वाटत्या. तिनं काय केलंय तुझं? चेहऱ्यावर जाऊ नका कसं तिच्या. खालमुंडी आणि पाता धोंडी आहे नुसती. अहो, तिच्या परिसी एकदा नाही 100 वेळेला अपमान झालाय माझा. तू उगाच ग बसा. तुम्ही नसताना समजा घर चालवलंय म्या
आणि तुमच्या परीस जास्तच नरक यातना भोगल्यात. उगा माझ्यावर दादागिरी करू नका, नाहीतर गाठ माझ्याशी हा सांगून ठेवते. देवीनं तिथनं वाचवलं आणि हिथं या चेटकिनीच्या तावडीत सापडलो. ह्याच्यापेक्षा तो नरक बरा होता असं वाटायला लागलं नाही म्हणजे मिळवलं. तू जाई मी कट्टी होते तुझ्याशी, चिडले होते, पण मला आता खरंच वाईट वाटतंय ग. माझं चुकलं, पण तू माझ्यावर रागवली नाहीस ना? मला माहितीये तू आता बोलू शकत नाहीस ते, कारण तू योग नेत्यात आहेस ना. तू जाई, तू लवकर बाहेर ये ना त्या